नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कोढ्याबद्दल बोलणार आहोत ज्याचं रहस्य आता तब्बल 2500 वर्षांनी उलगडलं आहे. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, एक असं कोडं जे 2500 वर्षांपासून मोठमोठ्या विद्वानांना सतावतंय, ते सोडवणं खरंच शक्य आहे का? आणि गंमत म्हणजे हे प्राचीन रहस्य आता उलगडलंय. हो, आणि हे कोणी आणि कसं केलं, चला तेच पाहूया. तर सगळ्यात आधी त्या बातमीबद्दल बोलूया, ज्यामुळे हा सगळा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ही गोष्ट आहे एका अशा शोधाची की ज्याने सगळ्यांना चकित करून सोडलंय. तर हे आहेत केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे स्कॉलर ऋषी राजपोपट. त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी प्राचीन व्याकरणकार पाणिनी यांच्या नियमांमधला एक खूप मोठा जुना तिढा सोडवलाय आणि या एका कामामुळे त्यांचं नाव आज जगभर गाजतंय. ओके, तर हा झाला आजचा शोध. पण हे कोडं तयार कोणी केलं होतं? चला थोडं इतिहासात मागे जाऊया आणि भेटूया त्या मूळ व्यक्तीला, म्हणजे खुद्द पाणिनी यांना. कल्पना करा, आपण थेट चाललो इसवी पूर्व 5व्या शतकात. पाणिनी हे तेव्हाच्या गांधार प्रदेशातले, जो आजच्या पाकिस्तानमध्ये येतो, आणि त्यांचं सगळं काम हे तक्षशिलासारख्या महान प्राचीन विद्यापीठाच्या परिसरात झालं. पाणिनी यांचं महत्त्व इतकं जबरदस्त आहे की त्यांना संस्कृत व्याकरणाच्या मुनित्रे म्हणजे 3 महान मुनींच्या त्रिमूर्तींपैकी एक मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते या विषयाचा पायाच होते. आता बोलूया त्यांच्या मास्टरपीसविषयी, अष्टाध्यायी. ऐकून वाटेल की हे फक्त एक पुस्तक आहे, पण नाही. हे पुस्तक नाहीये, तर जणू काही भाषेची निर्मिती करणारं एक अद्भुत यंत्र आहे. तर ही अष्टाध्यायी नक्की आहे तरी काय? हा एक असा प्राचीन ग्रंथ आहे जो संस्कृत भाषेला अक्षरशः सोलून काढतो. म्हणजे त्यातले ध्वनी, शब्दांची रचना, वाक्यांची घडण, प्रत्येक गोष्टीचं अगदी पद्धतशीरपणे विश्लेषण यात केलेलं आहे. आणि या कामाची व्याप्ती किती आहे माहिती आहे? यात जवळपास 4000 सूत्र आहेत. 4000 नियम. विचार करा, एका भाषेला इतक्या काटेकोर नियमांमध्ये बांधणं हे खरंच एक आश्चर्य आहे. आणि ही जी हजारो सूत्र आहेत ना, ती अशीच कशीही विखरलेली नाहीयेत. त्यांची रचना एकदम पद्धतशीर आहे. 8 अध्याय आणि प्रत्येक अध्यायात 4 पाद किंवा विभाग, म्हणजे एकूण 32 विभाग. सगळं किती नेटकेपणानं मांडलंय बघा. म्हणूनच हा मुद्दा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. अष्टाध्यायी फक्त नियम सांगत नाही, तर ते नवीन, योग्य शब्द तयार करतं. म्हणूनच याला आपण लँग्वेज मशीन किंवा एक जनरेटिव्ह इंजिन म्हणतोय. आणि हे मशीन चालतं कसं? एकदम सोपं आहे. बघा, फक्त शब्दाचं मूळ घ्यायचं, त्याला एक प्रत्यय जोडायचा आणि मग त्यावर पाणिनींचे नियम लागू करायचे. बस, तुम्हाला मिळतो एक व्याकरणदृष्ट्या 100% अचूक शब्द. पण थांबा, सगळं इतकं सोपं आणि सरळ नव्हतं. या अगदी परिपूर्ण वाटणाऱ्या प्रणालीमध्ये एक मोठी अडचण होती. एक असं कोडं ज्याने नंतरच्या काळातल्या विद्वानांना अक्षरशः शतकानुशतके हैराण करून सोडलं. तो प्रश्न नेमका काय होता? तो हा होता की समजा एकाच शब्दावर एकाच वेळी 2 वेगवेगळे नियम लागू होत असतील, तर काय करायचं? कोणता नियम निवडायचा? हाच तो खरा संघर्ष होता. हे जरा सोपं करून सांगतो. कल्पना करा, नियम अ म्हणतोय की तो इथे लागू व्हायला हवा, पण त्याच वेळी नियम ब सुद्धा म्हणतोय की तोच लागू व्हायला हवा, आणि दोन्ही तितकेच बरोबर वाटतायत. मग निवडायचं तरी काय? आणि इथेच पाणिनींची खरी प्रतिभा दिसून येते. गंमत म्हणजे ही अडचण त्यांनाही माहीत होती आणि त्यांनी त्यावर एक जबरदस्त उपायसुद्धा शोधून काढला होता. तो म्हणजे मेटा रूल्स किंवा परानियम. हे असे खास नियम होते जे इतर नियमांमध्ये संघर्ष झाल्यास कोणता नियम वापरायचा हे ठरवत होते. म्हणजे नियमांवरचे नियम. तर आता पुन्हा वर्तमानात येऊया आणि बघूया की हे हजारो वर्ष जुनं कोडं अखेर सुटलंच कसं, आणि यातून पाणिनींचा वारसा आजच्या काळातही किती महत्वाचा आहे हे कसं सिद्ध झालं. आणि गंमत म्हणजे इतकी शतकं जो काही गोंधळ होता ना, तो मूळ नियमांबद्दल नव्हताच. खरा वाद होता तो त्या नियमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या एका महत्त्वाच्या मेटा रूलच्या अर्थाबद्दल. त्याचा नेमका अर्थ लावायचा कसा यावर कुणाचंच एकमत होत नव्हतं. आणि मग ऋषी राजपोपट यांनी एक अशी गोष्ट शोधून काढली जी एकदम साधी होती पण तितकीच क्रांतिकारक. त्यांना हे लक्षात आलं की पाणिनींना तो विशिष्ट मेटा रूल शब्दाच्या डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला लागू करायचा होता. एवढ्याशा बदलाने 2500 वर्षांपासूनचं कोडं सुटलं. यावरूनच पाणिनींचा वारसा किती महान आहे याचा अंदाज येतो. ते मुनित्रयाचा पाया होते. त्यांच्यानंतर आलेले कात्यायन आणि पतंजली यांसारख्या दिग्गजांनी सुद्धा त्यांचंच काम पुढे नेलं, त्यावरच भाष्य केलं, त्याचा विस्तार केला.
थोडक्यात सांगायचं तर पाणिनींनी अभिजात संस्कृतला एक निश्चित आणि तर्कशुद्ध स्वरूप दिलं, जे नंतरच्या सर्व व्याकरणाचा आधार बनलं. पण त्यांचं खरं महत्त्व आहे जेनरेटिव्ह ग्रॅमरच्या कल्पनेत. मग त्यांची ही नियम आधारित प्रणाली आहे ना, ती आजच्या कम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या लॉजिकसारखीच आहे. आणि आता राजपोपट यांच्या शोधाने काय झालंय, तर या लँग्वेज मशीनमधला तो शेवटचा दोषी दूर झालाय. याचा अर्थ संगणक शास्त्रज्ञांना आणि AI संशोधकांना भाषा कशी काम करते हे समजून घेण्यासाठी एक परिपूर्ण प्राचीन मॉडेल मिळालं आहे. पाणिनींची ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या इतिहासात असे आणखी कितीतरी अज्ञात प्रतिभावंत दडलेले असतील, ज्यांच्या कामाचा खरा अर्थ उलगडण्याची आपण अजूनही वाट पाहतोय. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?